मित्रांनो, मी मनोज पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्ही बघताय मनोज शेलवले ब्लॉग्स। आणि आज आपण चाललोय हडसर किल्ला। हा मित्रांनो, आपण मागे बघू शकता हडसर आहे आणि आता आपण इकडनं पूर्ण चढाई करतोय। म्हणजे आपण स्टेशनवरच येतो ना, स्थानकवर बस स्थानक, इथे बसने आम्हाला सोडलं आणि आता इकडनं आम्ही सरळ चढतोय पुढे। तर मग आपण नाही आता पुढे भेटू। पण एक सांगायचं झालं तर म्हणजे आपण जी वाट घेणार आहेत गड चढण्यासाठी, ती वाट आहे ती खुंटीची वाट आहे, खूपच अवघड अशी वाट आहे। आणि ही वाट या साईडला वर आहे आणि आपल्यासोबत आहे आपला मित्र आकाश। तर मग आता घेऊया, पुढे गेलेत खूप जण, चेतन, अभिषेक, रोहित, अनिकेत आणि एक मित्र अभिषेक नावाचा अजून नाही, तोही पुढे गेलाय। तर आपण एक त्यांना भेटूया आता। गड हडसर। हडसर हा गड आपल्याला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पाहायला भेटतो। या गडाची उंची सुमारे 4680 फूट असून या गडाला प्रामुख्याने 2 वाटा आहेत। त्यातील एक वाट राजमार्ग असून दुसरी वाट ही खुंटीची वाट आहे। मित्रांनो, इथे खूप विसरबोळ्या वाट आहेत बघा, इथे पण एक वाट आहे आणि इथे पण एक वाट आहे। पण आपण आपल्याला ध्येय नीट ठेवायचं, म्हणजे आम्हाला डाव्या साईडला जायचं आहे। तर आम्ही जी पण वाट घेणार ती डाव्या साईडला जाणारी वाट घेणार, कारण की तिथून आम्हाला जवळ वाटेल असं। तर मग तुम्ही तेच करायचं, कधी वाट विसरला तर असं लोड नाही घ्यायचं आहे। लोड घेतल्याने तुम्ही रस्ता चुकाल आणि जास्त करून जर ट्रेकर्सचा जर अनुभव असेल तरच ही वाट करा असं मला वाटतं। तुम्हाला वाट दाखवतो मी, ही बघा दिसते, एकदम शहारे भरून आले ती वाट बघूनच। पुढे बघूया काय होतं। सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून नाणेघाटाच्या संरक्षणासाठी हा गड बांधला गेला होता। 1637 मध्ये शहाजी राजांनी मुघलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचाही समावेश होता असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो। त्यानंतर 1618च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकून हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या। इथे मित्रांनो ॲक्च्युली आम्ही रस्ता विसरलेलो, सेम 2 पठार होते इथे बघू शकता तुम्ही। त्यामध्ये एक काका आहेत, त्याने आम्हाला हेल्प केली की इकडे या वर सरळ असे बोलले, ते शिळ्या बिळ्या घेऊन गेलेत ते वर। तर भेटूया डायरेक्ट आपण, ते दिसत असेल तुम्हाला। तर मित्रांनो, आता आपण खुंटीची वाट इथे आलेलो आहे आणि आपण इथे खाली बघू शकतो माणिक धरण दिसेल आपल्याला। त्यानंतर जर आपण खाली बघितलं तर आपल्याला हडसर गाव दिसतंय आणि तसंच आपण जो वर आलोय तर पर्वतरांग दिसते आपल्याला सरळ। आणि त्यानंतर वर इथे आपल्याला जे एक गुफा टाईप दिसते, ती गुफा नसून ते पाण्याचं टाके आहे मित्रांनो। त्याच्या बाजूला जे व्हाईट कलरचे डॉट दिसत आहेत ना, ते डॉट नसून खुंटीची वाट आहे। त्याच खुंटीला धरून आपल्याला आता ॲक्च्युली वर चढायचं आहे मित्रांनो। आणि ती जी खुंटी ती ॲक्च्युली त्या सळ्या त्या ठोकल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये दगडांमध्ये, आणि त्याला धरून आता आपण वर चढणार आहेत। आणि तो आपल्याला वर बुरुज दिसत असेल मित्रांनो, त्या बुरुजाने आपल्याला आतमध्ये जायचं आहे। आणि या खुंटीच्या वाटेने तरी आम्ही आतमध्ये जाणार असेल तर उतरताना आम्ही राजमार्गाने आम्ही खाली उतरणार आहेत मित्रांनो। ठीक आहे, मग आता बघूया आपण। खुंटीच्या वाटेच्या एकदम खाली आहेत बघा, आपण प्रॉपर बघू शकतो। आणि आता इकडनं चढायला खाली पडलेले हे खडक प्रामुख्याने एका काळी गडाचा हिस्सा असावेत, परंतु त्या भागाची झीज होऊन हे खडक खाली कोसळून पडण्यात आले असतील। खुंटीची वाट ही वाट करताना प्रामुख्याने आपल्याला काही काळजी घ्यावी लागते, कारण तब्बल 2 वर्षाआधी एक ग्रुप ही वाट करत होते। त्या ग्रुपला एक 20 वर्षाची मुलगी लीड करत होती। एक ठराविक उंचीवर गेल्यानंतर त्या मुलीच्या हातातनं दुसऱ्या मुलीला बॅग देताना तिचा तोल गेला आणि ती तब्बल 400 फूट उंच कातळ काड्यांवरनं घसरून खाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। म्हणून जर आपल्याला एक्सपिरियन्स नसेल मित्रांनो तर ही वाट शक्यता टाळा। खुंटीच्या वाटेजवळ आल्यानंतर हलका पाऊस चालू झाला आणि त्या पावसामुळे ही वाट हलकीशी घसरट झाली। तसेच खुंटी पकडण्यासाठी पकडही व्यवस्थित भेटत नव्हती, त्यामुळे स्टार्टिंगला आमचा लीडर अनिकेत वर चढू लागला आणि वर चढल्यानंतर एका खुंटीला त्याने रशी बांधून तो आम्हाला वर घेत होता। तसेच अभिषेक, चेतन हे वर चढल्यानंतर माझा नंबर आला। हलकीशी घसरट वाट पाहून भीती तर वाटत होती,
पण जिद्दही होती खुंटीची वाट चढण्याची. त्यामुळे मी चढू लागलो. खाली आकाश होता. मी वर चढताना पावसाच्या थेंबांमुळे ही व्हिडिओ मध्येच थांबली. परंतु मित्रांनो, खूपच घसरट अशी वाट असून खूप धक्कादायक होती. त्यामुळे पुन्हा एकदा सांगेन, जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर ही वाट मुळीच करू नका. खुंटीची वाट चढून आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला पाण्याचे टाके दिसते. खालून दिसणारे पाण्याचे टाके आतून आपल्याला असे पाहायला भेटते. तसेच आपण डाव्या हाताला पाहिले तर आपल्याला अजून एक पाण्याचे टाके दिसते. खोलगट आणि एकदम मोठं असलेलं हे पाण्याच्या टाक्याचा उपयोग कशासाठी केला असेल हे तर मला ठाऊक नाही किंवा ह्याची इतिहासातही नोंद नाही. आणि आतमध्ये जाण्यास मला भीती वाटत होती, त्यामुळे मी आतमध्ये गेलो नाही. त्याला मित्रांनो भीती वाटते. मी काय बोलतो त्यामुळे मी पण पाण्याचं टाकायचं दुसऱ्याला. तर आपण तिकडे बघितलं. 90 अंश खुंटीची वाट चढून आल्यानंतर आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या पाहायला भेटल्या. त्यानंतर आपल्याला एक 80 अंश असलेली खुंटीची वाट अशी पुढील असते. ही वाट चढून आम्ही बुरुजांमधनं गडामध्ये प्रवेश घेतो. पाठीमाग सोडून आलो आपण. इथे बुरुज आणि इथे आपल्या समोर हनुमानाचं मंदिर दिसतं. हनुमान चौथा इथे असे बघू शकता तुम्ही. भिंती होत्या पहिले, भिंती पडलेल्या आहेत. त्याची रचना भिंती टाईप केलेली आहे त्याची बघू शकता. त्यानंतर आपण इकडे पुढे चालूया गडाच्या मार्गाकडे. हनुमान चौथरा बघितल्यानंतर आम्ही सरळ निघतो ते महादेवाच्या मंदिराकडे. आणि हा 10 मिनिटाचा असलेला खुंटीच्या वाटीचा पॅच याला आम्हाला चढायला तब्बल 3 तास लागतात. आपल्याला ते तलाव बघितल्यानंतर पुढे आपल्याला एक पाण्याचे टाके दिसते. ह्या पाण्याच्या टाक्याचे नाव कमनी टाके असून 1.5 वर्ष आधी गड संवर्धन करताना ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये आपल्याला 3 तोफा भेटल्या. या 3 तोफांना चाकं लावून गडावर सुव्यवस्थित ठेवण्यात आले आहेत. या 3 तोफांमधली ही जी पहिली तोफ ही लाकडाची असून खूपच चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला दिसते. त्यानंतर ही मधली तोफ लोखंडी असून याची जी रचना आहे ती गोमुख पद्धतीची आहे. त्यानंतर तिसरी तोफ साधी असून लोखंडी आहे. या 3 तोफांची कंडिशन आपल्याला खूप चांगल्या प्रकारात दिसून येते. महादरवाजाचा रस्ता. इथून आपण ह्या महादरवाजाची
त्याप्रमाणे ही 2 देवळं दिसतात.